तर बघा आपण या चॅप्टर तिसरा आहे ना कोणता, डेसिमल फ्रॅक्शन, त्याच्या थोडेफार कन्सेप्ट होते, शॉर्ट प्रॉब्लेम होते, ते बघितला होता आपण. एक्झरसाइज पाहणार आहोत आणि सोपासा चॅप्टर आहे, तर जेवढे प्रॉब्लेम होतील तेवढे आपण काय करू, स्किप करू, जे सोपे आहे. ठीक आहे, ते तुम्ही सोडवून पहा आपल्या घरी, कारण तशा टाईपचे झाले आपले पहिल्या चॅप्टरपासून तेच चालू आहे, कॅल्क्युलेशन बरोबर. आपल्याला जे समोरचे चॅप्टर आहेत ते थोडेसे भारी आहेत, हा सगळा बेसिकमध्ये येत असते. ठीक आहे, तर बेसिक तर पाहिजेच, कॉम्पिटेटिव्ह करून राहिल्या तर बेसिक नाही पाहिजे का. तसंच मी इकडे सांगत असतो थोडा लिटल. चलो ध्यान दो. तर पहिला जमलाच असेल, जे जमले ते पहिले सांगून द्यायचं. पहिला ओके, इथेच घेतलेले सेंटरमध्ये. दुसरा ओके, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, बेरीज वजा बाकी आहे हे तुम्ही करू शकता. 10वा, 11, 12, 13, 14, 15, 16 सांगीन. ओके, 16 पासून सांगू, समोर मग झाले असतील, फक्त 16वा. ओके, 16वा मध्ये थोडासा प्रॉब्लेम. देन 17, 18 सोडून, म्हणूनच तर म्हटलं होतं काल सोडून पहा म्हणून तुम्ही. 19 प्रॉब्लेम नाही आहे काही, 20 वगैरे इकडे नाही, कुठपर्यंत, 30 पर्यंत. ठीक आहे, 30 पासून समोर वाढून 16 नंतर चालेल. चलो, मग अजून जे सोपे आहेत पुन्हा ते स्किप करी ना मी मधात. तर 16 नंबरचा काय प्रॉब्लेम होता बघा. -15.03चा स्क्वेअर प्लस होय का डिवाइड हो, पहा बरं. हा प्लस आहे का डिवाइड आहे तुमच्या ॲपमध्ये, बघून घ्या. इज इक्वल टू वॉट. आता हा स्क्वेअर करायचा आहे दादा, है ना, स्क्वेअर करायचा आहे तुम्हाला. स्क्वेअर नाही करतायत का, येते ना की नाही येत. आता 1396चा स्क्वेअर काढा लागेल, त्याच्या काढा लागेल. आता बघा इथं तुम्ही ते आपले प्रॉपर्ट्या लावू शकता, ABCD वाल्या दिसत आहेत का तुम्हाला, ABCD वाल्या प्रॉपर्ट्या, A स्क्वेअर आणि -B स्क्वेअर, ते लागू शकते बघा इथं. हां, तर लावा. याला सपोज पकडलं A, याला पकडलं, तर 13.96 इंटू प्लस, एक वेळा प्लस एक वेळा मायनस, ही वाली लावत आहे मी. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू A मायनस B. ओके, तर याला एक सेपरेट ब्रॅकेटमध्ये आपण टाकून देऊ. तर 1396 प्लस 1503 होऊ शकते, येईल यानं, होऊ शकते नाही येईल, आणि इंटू, कारण मोठ्या जातीने, हा तरी पण मोठ्या जातीने 96 येत आहे. ॲप्रॉक्स व्हॅल्यू म्हणत आहे का, वर प्रश्न काय म्हणत आहे, पूर्णच काढायचे आहे ना, ॲक्युरेट काढायचे आहे. मग लावाल तर भाऊ बहुत लंबा जाईल ना का, तरी पण इंटू तर करायचं लागल, त्याच्यापेक्षा सीधा काढा. हे बघा, जर तुम्ही हा या प्रकारे केल्या, इकडे एक मायनसवाला ब्रॅकेट येईल, तरी पण व्हॅल्यू जवळपास कशी येईल, सारखीचे, लहान आहे हे मोठी आहे पुन्हा, तर जवळपासची व्हॅल्यू येईल, इंटू करायच लागेल. त्याच्यापेक्षा यांचे डायरेक्ट काय काढा, स्क्वेअर काढा. आता स्क्वेअर काढण्याचा तरीका मी सांगून देईन तुम्हाला समोरच्या चॅप्टरमध्ये. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटवाला जो चॅप्टर आहे त्याच्यात नॉर्मल तरीक्याने स्क्वेअर काढायचा आहे आणि प्लस मायनस करून काय करायची आहे, जो आन्सर येईल तो काढायचा. आता स्क्वेअर काढायला एवढा टाईम आहे तुमच्याजवळ, सीध्याच पद्धतीने होईल. बघा, याच्या सरलीकरणमध्ये, सिम्प्लिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल राहतात, ज्याच्यामध्ये आपण काहीतरी कन्सेप्ट लावू शकतो, ज्याच्यामध्ये सीधे कन्सेप्ट आहेत ते तर सॉल्व करण्याचे आहेत, बरोबर. तर किती आला स्क्वेअर, 1396 काढला का, काढा, नाही तर मग ते डायरेक्ट काढा, तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू काढा. अरे डायरेक्ट व्हॅल्यू काढा ना रे, कॅल्सीमध्ये किती, 8816
88 4 पॉईंट नंतर 4 अंक आहेत का? मायनस 2259 नाही, 3च आकडे कसे राहते? अच्छा 22 पॉईंट नंतर 327.2481 मायनस 32.65. आता हा डायरेक्ट प्लस मायनस जमेल? काय नाही. जे ज्याच्यामध्ये लागतात काही कन्सेप्ट ते पहा, बाकी कॅल्क्युलेशनमध्ये इथं टाइमपास करून काही मतलब नाही. कॅल्क्युलेशन तर तुम्हालाच करणं आहे. 30 मध्ये डायरेक्ट काटपीट जमेल? जमेल का? काटपीट जमते? कुठं गेला? 0.001344 अपॉन मध्ये काय आहे? 0.7. तर बघा वर किती आहेत पॉईंट नंतर संख्या? टोटल 6 बरोबर. आणि खाली किती आहेत? 2. तर 6 मधून 2 गेले म्हणजे खाली शून्य किती अजून वाढवा लागतील? जर मी डायरेक्ट पॉईंट काय केलं? गायब केलं तर इकडे 3 गुणिला 7 आणि इंटू किती येईल? हा कन्सेप्ट समजला आहे का कसा? तर पॉईंटवाला काल सांगितला होता. ओके. आता बघा काटा 3 न कट्टे का? बघा 4 4 हो 3 न कट्टे. 3 1 3 चौ 12 पुन्हा 3 चौ आणि 3 8 पुन्हा 7 न कट्टे. बघा 7 1 7 सकम 42 राहिले 2 7 चौ 64 अपॉन 1 2 3 म्हणजेच 0.006. तर हा असेलच. ठीक आहे. 31 जमेल बघा, पुन्हा जमेल 31 जमेल, 32 जमेल, 33 तसाच. आता जसं काटला आपण सेम म्हणूनच तर म्हणलो तो हा चॅप्टरची एक्सरसाइज स्किप करून म्हणून. ओके. 43 वर 41 40 झाला? नाही झाला? ओके. 40 पासून बघा. ठीक आहे. काय? 0315 इंटू 0867 प्लस 0.315 इंटू 0.133. ओके. इज इक्वल टू किती? तर आपण हे वाली प्रॉपर्टी बघा, तुम्हाला सांगितलं होतं जसं मी ए प्लस एक्स वाय असा काहीतरी असेल तर हा कशा असते? दोघांना इंटू म्हणजे ए एक्स प्लस या प्रकारे असते. आणि त्याचा कॉमन काढला राहते ए समोर बरोबर. तर याच्यामध्ये काहीतरी समोर दिसत आहे का? या एच्या ठिकाणी काहीतरी दिसत आहे का तुम्हाला? बघा कोण दिसत आहे? जर तो मी कॉमन काढला तर काय राहिला अंदर? 0.315 0867 बरोबर प्लस 0133. आता यांची बेरीज केला तर किती आली असती? 1 आली असती. अरे 1 आली असती ना. पॉईंट कॅरी समोर आला असता. बघा आली असती. आणि मग 0.31 इंटू 1 किती झाला असता? तर या प्रकारे बघा असेल कुठेतरी आहे. हा बघा लास्टमध्ये आहे. बघायचं थोडासा काहीतरी कॉमन निघू शकते का? तेवढाच आपला काय होईल? कॅल्क्युलेशन काय होईल? रिड्यूस होईल. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे पूर्ण पाठांतर पाहिजे. सर्ट्स अँड इंडायसेसचे नियम माहीत पाहिजे. तर हे जिथं अभ्यास करता त्या ठिकाणी चिपकवा. मी काही वेळा सांगितलं आणि वारंवार सांगेन. काहून का तेच टेक्निक कामात येते. तुम्ही म्हणाल का पाठांतर करीन, तसं होणार नाही. ठीक आहे. देन 41 काय आहे? 41 मध्ये 9105 इंटू 16.035 मायनस सेम आहे बघा. सेम आहे. आता इथं मायनस करावं लागेल. ओके.
तर पायथा बरोबर जसा आपण काढला तर इकडे 16 0.35 मधून 6 0.35 मायनस झाले म्हणजे किती राहिले 10 राहिले. इथे आला असता किती 10च्या मल्टिप्लाय जेव्हा याला केले तर पॉईंट कोण्या बाजूला गेला असता सांगितलं होतं तुम्हाला. झिरोवाल्या संख्येच्या म्हणजे 10च्या पॉवरवाल्या संख्येच्या मल्टिप्लाय झाला तर पॉईंट आणि डिवाइड झाला तर म्हणजेच किती आला असता. ओके हां देन 42 मध्ये दिसते काही तसाच दिसते बघा. आता 3 संख्या आहेत तर 4.7 मी सपोज तिघांमधून काय केला कॉमन काढला. डायरेक्ट करतो आता. इकडे काढलं 13.23 9.43 77.34 या प्रकारे आला असता. बेरीज जर केला तर बघा 23 आणि 46 किती झाले 43 46 66 आणि 34 किती झाले 100 झाले म्हणजे 1 पॉईंटवाल्या संख्येचा 1 आला. तो समोरच्या संख्येमध्ये काय करून टाकाल प्लस म्हणजे 13 आणि 77 किती झाले असते 80 90 आणि 9 99 आणि तो पॉईंटवाला 1 म्हणजे किती तर 4.7 इंटू 100 म्हणजेच किती तर 400. समजलं ना. इथं काय केलं समजला कोणाला पक्का. डायरेक्ट करायचं. मग आता रिड्यूस तर करायला लागेल. तुम्ही स्टेप बाय स्टेप करतो म्हणाल तर भाई ओके. आता थोडासा रिड्यूस करत जायचे. जिथं नाहीच जमून राहिला काही तर त्या ठिकाणी मग तुम्हाला प्रॉपर मल्टिप्लिकेशन आणि प्रॉपर बेरीज वजाबाकी सारं करावं लागेल. आणि बेरीज करण्याची टेक्निक तर मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. काय करायचं असं मांडून पाहायचं नाही. कुठं जोडायचं ठीक आहे. कारण आपल्याला कंटिन्यू स्क्रीनकडे पाहावं लागते. मग तुम्ही 10 वेळा असं करू शकत एक्झाममध्ये. तर बिलकुल पाहता आपल्याला असं आता जसं जोडला ना त्या प्रकारे जोडता आलं पाहिजे. ठीक आहे. देन 43 मध्ये काय दिसत आहे बघा. डायरेक्ट लिहितो आता प्रश्न तिथंच उत्तर इकडे. ओके. काय दिसत आहे एच्या ठिकाणी कोण कन्सिडर केला आपण सपोज 0.21 ओके. आणि बीच्या ठिकाणी काय कन्सिडर करू बीच्या ठिकाणी कन्सिडर करतो 0.021 0.021 आहे ना. हां खाली पण दुसऱ्या वेळेस लागेल पुन्हा ए क्यूब बी क्यूब है ना. दिसते का रे खाली पण तसाच दिसत आहे. तर खाली आपण पुन्हा तोच घेऊ म्हणजे लंबा चौडा जाईल काहीतरी. ओके बघू ए क्यूब बी क्यूब. एक्सप्लेनेशन फॉर्म्युला त्याचा अगर काढला तरी पण काही कटेल का काही कटणार नाही. पक्का ना. 21च्या भाड्यात 63 येतात ना. हां एक ब्रॅकेट कटू शकते फक्त पहिलावाला पण तो बी नाही कटणार. म्हणजे इकडे काय झालं असता 0.21चा क्यूब आणि इकडे 0.21चा क्यूब. खाली 0.63चा क्यूब प्लस 0.063चा क्यूब. ओके प्लस आहे इथं प्लस. या प्रकारे मांडणी केलेली आहे. काय करू शकता इथं प्लसमध्ये आहे तर डायरेक्ट तुम्ही काटू पण शकत. का बरं कारण इथे इंटू असता तर या 21ला 63 बरोबर काटलो असतो. मग त्याच्यापेक्षा मग तुम्हाला डायरेक्ट काय करणं परवडते क्यूब काढणं परवडते. ठीक आहे. तर बघा 21चा स्क्वेअर झाला असता 441 आणि क्यूब काढायचा आहे तर पुन्हा 21चा मल्टिप्लाय 21 एक 2 कॅरी 21 84 प्लस 2 21 84 आणि 8 आहे 84 आणि 8 92. ठीक आहे. तर 9261. आता बघा जेव्हा स्क्वेअरमध्ये पॉईंट नंतर 2 संख्या असतात सपोज एखाद्या गोष्टीचा मला स्क्वेअर काढायचा आहे 0.8चा मला स्क्वेअर काढायचा तर काय आला असता 0.60. इकडे पॉईंट नंतर किती आकडे होते तर इकडे किती आले. तसंच क्यूबचा तुम्हाला सांगितलं होतं सपोज 0.2चा क्यूब मला काढायचा तर 2चा क्यूब 8. इकडे कितीचा जाईल म्हटलं 3.
3च्या मल्टिप्लाय म्हणजे एक संख्या आहे ना तर त्याच्या तिप्पट होत असते. म्हणजे किती आल्या असत्या? 3 संख्या आल्या असत्या. तर 0.00 या प्रकारे आला असता. इकडे पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 2. 3 कुठं आहेत? 2 किती आहेत? तर त्याच्या तिप्पट 6. म्हणजे इकडून किती संख्येनंतर पॉईंट? 6 संख्येनंतर काय आला असता? तर हा झाला असता वर. आणि इकडे बघा 3 आहेत या ठिकाणी, तर इथे असा झाला असता दुसरा पण असा झाला असता. तर या ठिकाणी मी मांडतो 0.0092. आता हाच नंबर इकडे पण येईल, पण 3च्या तिप्पट 9 म्हणजे 9261 आणि 1 2 3 4 किती झाले? 5 झाले बरोबर. या प्रकारे आला असता हा. तसाच खाली बघा 63च्या काढा क्यूब. 63चा स्क्वेअर निघाला असता तुमचा 9 36 सायंत्रिक 18 दुने 36 ना 9 6 3969 पाहून गेले इकडं. हां आहे ना? आहे म्हणजे कुठून पाहिलं असतो ना. 3969 आणि इकडे 6 संख्येनंतर राहिला असता क्यूब आहे ना. क्यूब आहे, स्क्वेअर नाही आहे बघा. ठीक आहे. तर क्यूब नाही, हा स्क्वेअर आहे बरोबर. हा स्क्वेअर आहे. हां अजून याच्या कितीच्या मल्टिप्लाय? 63च्या. करा पटकन. एक जण कॅल्सीवर बसून राहायचा नाही, कॅल्सीवर म्हणजे कॅल्सी पकडून. हां किती आला? हां सांग फक्त. 25004. तर किती आकडे आले असते इकडे? 6 आकडे दिसूनच राहिले बघा. दिसत आहेत? हां तर इकडून आणि इकडे 25004 किती आकड्यानंतर राहिला असता? 3 आहेत ना, तर तिप्पट 9 आला असता. आता ॲडिशन करा यांची वर तर खालतं, कारण कट होऊ शकत. करा. किती झाला असता हे? 6. तर 0.9261 हे 6 आहेत ना टोटल. हे घ्या इकडे करून घ्या असं. पाच होते ना. दहा 7 2 9. पण याच्या उत्तरामध्ये काही दिसत आहे का तुम्हाला? 1/, हां दिसत आहे 0.0092726. खालच्याची केल्या बेरीज किती आली? हे खालच्याची बेरीज करा ना. झिरो पॉईंट 0 हां 97047. पक्का ना? हां गडबड नाही करायची. आता बघा इकडे पॉईंट नंतर किती आहेत? हां इथं होतं. हां बरं. इकडे किती नंबर आहेत बघा? 3 3 6 3 9. इकडे किती आहेत? 3 6 3 9. बरोबर. पॉईंट सरळ
गायब. मग कितीनं कटते ते तुम्हाला पाहावं लागेल आता. 927026 आणि खाली 250297. हां, तर बघा ऑप्शन थोडंसं आता बघा, हा एवढा मोठा काटाचा आहे आपल्याला, बरोबर आहे. तर काय कराल का, एक एक काढून पाहाल का. सगळ्यात पहिले कुठं जायच्या, ऑप्शनकडे. दिसत आहे वर काय दिसत आहे प्रत्येकामध्ये, एक. वर प्रत्येकामध्ये काय दिसत आहे, म्हणजे याच्या टेबलमध्ये हा नंबर 1 नंबरवर होता, तर हा नंबर कोणत्या तरी नंबरवर राहील, त्यानेच कटला असेल ना. तर इकडे लास्टमध्ये का दिसून राहिला आणि इकडे का दिसून राहिला, म्हणजे कितीनं कटला असेल, 7नं कटला असेल. तर 1/7 किंवा 1/27 किंवा 1/17 कुठं आहेत, सी मध्ये आहेत बघा. तर 1 जा आणि 27 जा, बघा बरं आहे का नाही. मागे आन्सर चेक करा. समजला का. हा डायरेक्ट हा कसा काढलो होतं, मी एवढा एक एक काढत बसलो का नाही, कारण मोठ्या संख्या दिसला आपल्याला समजून जायचं तिथं काहीतरी काय रहस्य कुठं भेटेल तुम्हाला, ऑप्शनमध्ये, कळलं. पण हा कॅल्क्युलेटिव्ह आहे बघा. अशा टाईपचे जेव्हा बी प्रश्न येतील जे ते आपले काही शॉर्टकट ट्रिक नाही लागत आहेत किंवा कॉन्सेप्ट नाही लागत आहेत, ABCD नाही लागत आहे, सर्च अँड इंडायसेस नाही लागत आहेत, त्याला थोडासा वाचवून ठेवायच्या नंतरसाठी. पहिलेच त्याच्यावर भिडाचा हा टाईम खायला तुमच्या बहुत. आणि याच्या चक्करमध्ये जे मागचे प्रश्न राहतील सोपेवाले ते तुमचे होणार. जिथं वाटून राहिला बहुत सारा कॅल्क्युलेशन, थांब रे बाबा म्हणायचं, नंतर येतो फुरसतीमध्ये. ठीक आहे, लक्षात राहील ही गोष्ट. हां, कारण एक्झामच्या वेळी म्हणत आहो. आता तर तुम्हाला प्रॅक्टिस करणेच आहे. आता पहाड येऊन जाओ समोर तरी त्याला तोडणे आहे ना, समोर जाणे आहे. आता भरपूर टाईम आहे. ठीक आहे, पण एक्झामच्या वेळी अशा क्वेश्चनला थोडासा काय करायचा, स्किप. ठीक आहे, लक्षात राहील ही गोष्ट. देन हे बघा पुन्हा खाली 44 त्याच प्रकारच्या दिसत आहे तुम्हाला, त्याच प्रकारच्या आहे. कारण प्लस मायनस आलेला आहे तर आपण काढू शकत नाही. ठीक आहे, जमेल. सेपरेट काढावं लागेल स्क्वेअर. ओके, खाली दिसत आहे त्याच प्रकारे, डायरेक्ट तर काढू शकत नाही. सेपरेट काढा, प्लस मायनस करा आणि त्यानंतर याच्या पहिले पॉईंट हटवून टाकाल, नंतर +1, नंतर +1. तर मी डायरेक्ट सांगतो हा उत्तर येईल म्हणून, कारण +1 आहे लास्टमध्ये. तर +1 झाला तर भाई 0 तर येऊ शकत, इकडे 0 येऊ शकत नाही, इकडे 0 येऊ शकत नाही. डायरेक्ट कोणता आला असता, कधी असे पण फसून जाते. ओके, हा जमेल. खाली मल्टिप्लाय करायचं आहे, इथं कॉमन नाही निघत, काहीच नाही निघते 3.20 निघते कॉमन. आणि मग काय राहिला 3.25 मायनस 3.0.5 म्हणजे 0.20 3.20 इंटू 0.20 आणि भागीला काय आला असता 0.064. पॉईंट नंतर किती आकडे झाले जसे इकडे 4, तर इकडे पण पॉईंट नंतर 4. तर काय झालं असतं बघा 320 इंटू 20 भागीला 640 कटला. 32 एक 32, 32 दुने हा 0 बाकी होता, बेक बे 10 नाही आहे काय 100 आहे का. हां, तर मग इथं स्क्वेअरमध्ये काहीतरी झाला असेल बघा. पण कसं बे 99 आला असता. हां, 99 येईल इथं, कारण इकडे पॉईंट नंतर एकच नंबर आहे आणि इकडे पॉईंट नंतर 2 नंबर आहेत. बघाल, करून घ्याल. देन 47 जमेल. रेस टू पॉवर किती आहे. हां, आता बघा इथं थोडीशी तुमची टेक्निक लागू शकते. 47 या प्रकारे आहे आणि 0.6च्या रेस टू पॉवर 2 प्लस 0.5च्या रेस टू पॉवर 2 आहे ना. इथं कटते बघा एक ब्रॅकेट. कसं, सपोज मी 0.6 ले का पकडलो ए, 0.6 ले का पकडलो ए पकडलो, बरोबर आहे. तर हा काय लिहिला आहे a⁴. याला मी काय लिहू शकतो a² लिहू शकतो. त्यानंतर खाली दुसरा नंबर काय आहे 0.5, याला पकडलो सपोज b, तर याच्या पॉवरमध्ये किती आहे तर b² लिहू शकतो.
तर इथं काय झाला असता, ए स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, तर दोन ब्रॅकेट कोणते बनले असते, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस, बरोबर. आणि खाली ऑलरेडी आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलेला आहे बघा, दिलेला आहे. हा कटला असता तर काय राहिला, ए स्क्वेअर मायनस एची व्हॅल्यू किती होती 0.6, बीची व्हॅल्यू किती होती 0.6चा स्क्वेअर 36 म्हणजे 0.36 आणि 5चा स्क्वेअर 25 म्हणजे 0. म्हणजे आला असता 0.09. नाही किती बे 11, 0.11 असेल, मायनस करून घ्या, आला असता है ना. म्हणजे कधी कधी आपल्याला पाहायचं आहे की तिथे काय लागू शकते, ते थोडेसे प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला लागतील तसे. देन 47, 48 काय आहे, नॉर्मल आहे, नाही काय दिसत आहे, क्यूबवाला टर्म दिसत आहे बघा. सपोज 2.89ला मी पकडला ए आणि इकडे काय आहे 2. याला पकडला तर काय दिसत आहे, हा ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस याचा एक्सप्लेनेशन होता 3ab ए प्लस बी, असा काहीतरी होता. प्लस का मायनस, मायनस होता शायद, नाही प्लस होता, प्लसच होता ना. हो, कोणत्या नंबरचा बघा, 6व्या नंबरचा बघा, 6व्या नंबरचा है ना. तर आता हा त्या प्रकारे लिहिला आहे का पहिले ते मला पाहायला लागेल बघा. 289 दिसत आहे, 2.11 दिसत आहे आणि हा 15 कसा आला, तर हा असा आला 3 × ए × बी म्हणजे 3 × 2.89 × 2.11 यांचा गुणाकार 15 येते, येईल का पाहून घ्या. नाही डायरेक्ट हा सेपरेट दिलेला आहे, 15 इथं कसा आला, हां बरोबर, यांची बेरीज, सॉरी ए लक्ष द्या रे. ही आपल्याला 3ab ए प्लस बी इज इक्वल टू किती दिलेली आहे, 15 × 2.89 × 2.11. तर हा ए बी आणि हा इंटू हा दिसत आहे, म्हणजे हा 3 आणि याचा गुणाकार 15 आलेला बघा. त्यांची बेरीज 5 आली असती, यांची बेरीज केली असता किती आली असती, 5 आली असती आणि 5 × 3 किती झाला असता, म्हणजे हा त्या भाषेमध्ये लिहिलेला. तर हा कोणाचा एक्सप्लेनेशन आहे, ए प्लस बीचा क्यूब, त्याच्याच एक्सप्लेनेशन आहे हा वरचा, बस. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 2.89 प्लस 2.15 आणि 2.11 म्हणजेच किती 5, तर 5चा क्यूब किती झाला, कळलं का काय होतं त्याच्यात. प्रश्न दिसते का तिथून नीट, है ना. थोडासा नजरिया चेंज करायला लागेल तुम्हाला की त्याच्यामध्ये काय आहे. देन 49, यदि ए ची व्हॅल्यू दिलेली आहे, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे, तर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर यांची व्हॅल्यू किती, तर बघा हा कोणाचा एक्सप्लेनेशन आहे, ए प्लस बीचा, बरोबर. तर ए ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला डायरेक्ट, किती दिलेली आहे 1.9 आणि बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2.1. तर किती झाला असता, हा 4 झाला असता, 4 झाला असता ना. तर 4चा स्क्वेअर, देन 50 बघा, हां तो लिहिलेला आहे. एच्या ठिकाणी काय आहे 0.41, बीच्या ठिकाणी काय आहे 0.69, बरोबर. ते ए क्यूब बी क्यूब आणि खाली बघा त्याच्या काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला, ए क्यूब बी क्यूब आणि खाली काय दिलेलं आहे ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस फक्त ए बी, ओके, ए बी प्लस आणि इकडे अजून एक ब्रॅकेट दुसरा, नाही तोच आहे ना, हां लक्ष द्या. तर याचं एक्सप्लेनेशन काय आला असता, जवळजवळ असा आला असता
दोन ब्रॅकेट बनले असते ए प्लस बी आणि ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बीच्या ना ऑलरेडी खाली ए स्क्वेअर हा दिलेला आहे. संख्या मांडायची विचार करायचा, अजून कन्फ्यूज व्हाल. कन्सिडर करायचा, जसं मी इकडे कन्सिडर करून टाकतो ना पहिलेच. याच्यामध्ये त्या संख्येच्या ठिकाणी ए ठेवून देतो, दुसऱ्या संख्येच्या ठिकाणी, कारण एक आठपीट करायला काय होते. अरे ठीक आहे, मग काय राहिला फक्त आणि फक्त ए प्लस. तर यांची बेरीज किती झाली? 1 झाली. 1.0. अरे 1.0 झाली असती नाही जास्त, 1.1 110 झाली असती ना. तर 1.1 म्हणजेच किती आला असता 1. तर बघा असेल आहे. देन 51 सेम आहे. सेम आहे बघा. नाही सेम आहे की नाही आहे? नाही आहे, वेगळा आहे काहीतरी. अरे काहीतरी वेगळा दिसत आहे. हां, इकडे 0.2 आहे, म्हणजे इकडे ज्याला असता 0.1चा क्यूब प्लस 0.02चा क्यूब भागीला 0.2चा क्यूब प्लस 0.04चा प्लसमध्ये आहे तर आपण काढू शकत. हां, तर 1चा क्यूब करायला असता 1, पण काय आला असता 0.00. इकडे 2चा क्यूब 8, पण इकडे बघा 2 नंबर आहेत तर तिप्पट 6. 0.00008 झाले का 6? हां, हा कळला का? हां, क्यूब असेल तर तिप्पट, स्क्वेअर असेल तर दुप्पट. ठीक आहे. देन 0.00 प्लस 0.00000 जास्त झाला आणि एक 64. सॉरी. ओके, आता काय करावं लागल? बेरीज नॉर्मल है ना. तर किती आला असतं इकडे 0.001008, इकडे 0.008 आणि 0.60. इकडे किती झाले 6, इकडे किती झाले पॉईंट सरळ. तर 1008 भागिले तर 64. 8चा दिसत आहे, 8चा दिसत आहे ना पक्का. तर 1/8 समथिंग कुठेतरी बघा. आता 1/8 लेच आपण काय लिहू शकतो 0.125. अरे 0 नाही का 0 भागाकार करा ना भ्या. 125. 8 1 हा झाला असता. ओके. देन 52 जमेल. 52 बघा काहीतरी तशाच टाईपचा दिलेला आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब, खाली प्लसवाला ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. जमेल. बोलायचं आहे तुम्हाला. हे बाकीचे चुपचाप बसले आहेत एकदम डोक्यावर हात ठेवून, जसा काही पाणी नाही आलं यावर्षी. हां, तिकडे वर बेरीज करून पाहायची गरज नाही. 2 ब्रॅकेट बनले असते सरळ सरळ. अंदरच्या ब्रॅकेटची बेरीज करून टाका. ठीक आहे, आणि 2 ब्रॅकेट बनवून टाका. तर हो, तर अंदर 2 संख्या आहेत ना ब्रॅकेटच्या अंदर. अरे हां, हे बघा. हा हे बघा, हे होतं आपल्याकडे काय ए प्लस बीचा होल स्क्वेअर जसा पाहिला आपण, तर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस, आणि ए मायनस बीचा होल स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर मायनस. याच्या काय करायचं आहे तिथं मायनस. जर मायनस कराल तर इकडे आला असता ए प्लस बीचा
मायनस ए मायनस बीच्या जेव्हा मायनस करू ते याचे चिन्ह का होऊन जातील, तर हा प्लस मायनस कटला याची बेरीज किती आली असती 4. म्हणजे या प्रकारे तिथं लिहिलेलं आहे बघा, लिहिलेलं आहे. त्याला डायरेक्ट काय लिहू शकतो 52 मध्ये 53 मध्ये. हां तर काय लिहिलं असतं 4 एच्या ठिकाणी कोण होता 089 इंटू बीच्या ठिकाणी कोण होता 01 बरोबर. खाली काय लिहिलेलं आहे ऑलरेडी 0147 इंटू 089 कटला बाबू करायला जमेल. देन तो बघा 125 कोणाच्या तरी क्यूब दिसत आहे 54 मध्ये 0.5च्या क्यूब दिसत आहे 0.5च्या क्यूब 125च्या ठिकाणी. अरे असा होता ना प्रॉब्लेम. प्लस 0.027 मागीला 0.25 15 0.09. आता खाली काय दिसत आहे बघा 0.3चा स्क्वेअर दिसत आहे आणि वरतं 0.5चा क्यूब 0.3चा क्यूब मागीला 0.5चा अरे दिसत आहे आणि इकडे मायनस 2 इंटू 0.5 0.3 प्लस 0.3चा स्क्वेअर अरे दिसत आहे. तर ए क्यूब प्लस बी क्यूब 2 नाही आला 5 त्रिक 15 डायरेक्ट दिलेला आहे. हां 2 नाही आहे. हां 2 नाही आहे डायरेक्ट काय दिलेलं आहे आपल्याला 0.5 इंटू 0. मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. त्या वरच्याच्या एक्सप्लेनेशन सपोज 0.5ला मी काय पकडलो आणि 0.3ला काय पकडलो तर हा झाला ए क्यूब प्लस ए स्क्वेअर प्लस बी. याच्या एक्सप्लेनेशन काय वरच्याच्या ए प्लस बी देन ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी आणि खाली कटला असता करायला ए प्लस म्हणजे 0.5 0.3ची बेरीज किती आला असता 0.8 किती आली असती आलं बघा 54 0.8. ओके 55 जमेल. बहुत सिंपल आहे. हात इकडं तो आणि मग पॉईंट कॅन्सल काटपीट 56 ओके 57 हो की नाही नाही नाही. हे बघा तुम्हाला जे 2 एक्स्ट्राचे फॉर्म्युले नाही लिहून तिथं होते नाही लिहून दिले होते शायद नाही लिहून दिले होते ना. हे ए बी वाले हे वाले 2 फॉर्म्युले लिहून टाका तुम्ही. काय आहे ए प्लस बीचा ए प्लस बी प्लस सी चा होल स्क्वेअर काय आला असता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ट्वाइस ए बी प्लस बी सी प्लस सी ए किंवा ए सी. आणि हा एक दुसरा एक होता काय ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी आणि ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी सी. हा ब्रॅकेट कंप्लीट आहे. हां सी ए मायनस हो तो अंदरचा ब्रॅकेट कंप्लीट आहे ना तो का होतं ठीक आहे मायनस ए बी बी सी सी ए झाला
आणि प्लस बाहेर आहे तो टोटल बाहेर आहे. ओके, इकडे लिहितो. मोठा ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस प्लस आहे इंटू आहे ना. मग काय आहे मायनस ए बी प्लस बी सी प्लस ए सी आणि हा ब्रॅकेट क्लोज प्लस. ओके, या प्रकारे पक्का एक वेळा चेक करून घ्याल. ठीक आहे. ते हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लिहिलेले नव्हते त्याच्यामध्ये, बरोबर. आपण जे फॉर्म्युले पाहिला होता यांच्यापैकी काही लागते का बघा बरं इथं. हो, तो खालच्यावाला लागत आहे ना. ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर नाही. याचे एक्सप्लेनेशन असतं दिलं आहे ना. खाली लागत आहे. हां, वर कुठं लागत आहे ग. हां, हे बघा इकडे लक्ष द्या. याला पुन्हा मॉडिफाय केलेलं आहे या फॉर्म्युल्याला. तर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब याला इकडे आणला मायनस 3a. हा प्लसमध्ये होता ना, तर इकडे काय राहिला असता ए प्लस बी प्लस सी आणि ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी बी सी सी ए. दिसत आहे बघा, त्या प्रकारे दिसत आहे. कम्पेअर करा थोडासा. इथे कन्सिडर करा 1.5ला ए, त्याला बी, त्याला सी. तर काय दिसत आहे वर, कोणाचं एक्सप्लेनेशन दिसत आहे. हावाला टर्म दिसत आहे तुम्हाला. हावाला टर्म दिसत आहे, तर त्या साईडच्या टर्म तुम्ही मांडू शकता. म्हणजे काय मांडल्या असत्या, ए प्लस, इथून चालू करतो मी. कोणता नंबर आहे 57. ए प्लस बी प्लस सी आणि इकडे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस मायनस ए बी बी सी प्लस सी ए. या प्रकारे दिसला असता. खाली खाली काय दिसत आहे है ना. पण नाही ना, तरी पण काहीतरी गडबड होत आहे. काय म्हणल्या नाही कटावच्या ना. थांब, मला पाहू दे पहिले. एक कटल, एक राहील खाली है ना. याच्या ठिकाणी डायरेक्ट मी असा मांडत आहो ए प्लस बी प्लस सीचा होल स्क्वेअर. पण 2 नाही येणार रे तिथं. 2 नाही आहे ना. याच्या एक्सप्लेनेशन इथं 2 आहे. तर बघा, हा वरचा टर्म आपण अशा प्रकारे लिहिला. वरचा टर्म अशा प्रकारे आहे आणि खाली ऑलरेडी आपल्याला कशा प्रकारे दिलेला आहे बघा. ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी सी प्लस सी ए. आता हो सांगतो ना. लक्ष द्या. इथं काय दिसत आहे, मायनस 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 दिसत आहे. त्या सगळ्यांच्या मायनस मी कॉमन काढला. ठीक आहे. तर अंदर काय झाला. आता वरची टर्म ना खालची टर्म का दिसत आहे, हे वाली टर्म. तर का राहिला फक्त, बरोबर. ए कोण होता 1.5, बी कोण होता 4.7 आणि सी करा बरं बेरीज. 8 7 15, 15 5 20, 2 7 8 10. अरे 10.0 येत आहे म्हणजेच 10 आहे का कुठं उत्तर.
ओके बघा, तर हे दोन इम्पॉर्टंट वाले तुम्हाला थोडेसे काय ठेवावे लागतील, दिमागामध्ये ठेवावे. ते नव्हते तुमच्या पुस्तकात, तर जेव्हा ते तुम्ही बनवाल फॉर्म्युले तेव्हा हे दोन ॲड करून टाकाल. ठीक आहे. अजून एक आहे पण तो लक्षात नको ठेवा, हे दोनच जास्तचे लक्षात ठेवा. 9 ते आणि 2 हे टोटल किती 11. याला इकडून इकडे आणून मांडू शकतो. जमलं? जाऊ समोर. देन 58 काही दिसत आहे तसाच दिसत आहे बघा. हां, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होता आपला, ए प्लस बीचा ए मायनस बीचा होल स्क्वेअर. बरोबर. मायनस केलेला आहे की प्लस केलेला आहे वर बघा, प्लस. तर या साईडला काय आला असता, ए प्लस बीचा स्क्वेअर प्लस ए मायनस बीचा, आणि या साईडला जेव्हा प्लस केला आपण तर हे कटलं असतं 2a स्क्वेअर प्लस 2, अरे आलं असतं असं. हां, तर काही दिसत आहे याच्यामधून 58 मध्ये, हे खाली बघा ए स्क्वेअर आणि दिसत आहे. तर याला सपोज मी कॉमन काढलं तर या प्रकारे झाला असता ए मायनस बीचा या प्रकारे. अरे दिसत आहे का त्या प्रकारे. तर वर काय लिहिलेलं आहे, त्या बाजूची टर्म आहे, ही वाली टर्म लिहिलेली आहे, हिच्या ठिकाणी हे मांडू शकतो, आणि खाली ऑलरेडी आपल्याला ए स्क्वेअर प्लस कटला काढायला. ठीक आहे. तर हे एक तर तुम्ही पाठांतर करू शकता, नाही तर बनवू पण. हे दोन तर माहीतच आहेत आपले युनिव्हर्सल. अरे ठीक आहे. चलो नेक्स्ट 59 ए स्क्वेअर प्लस नाही ए इंटू बी प्लस, म्हणजेच काय, अरे ए इंटू बी प्लस ए इंटू, सेम आहे ना का काही चेंज नाही, चेंज आहे, गडबड करता का. लिहितो मी प्रश्न. ठीक आहे, इथं लिहिल्याशिवाय जमणार नाही. 896, अरे कॉमन निघते, कॉमन निघते ना, 0.896 कॉमन नाही निघत का, आणि मग यांची बेरीज होऊन जाईल, तो 1 हवे जमते. चल जमेल ना. 60, हा 532 नाही 5.32, 5.32 आहे, कॉमन निघते, जमते जमते, तो पण जमेल. हो की नाही पहिले ते सांगा बा, की सांगू. 5.32 कॉमन काढायच्या, 56 आणि 44 झाले 100. बरोबर. तर ते झाले डायरेक्ट 532 वर, तर वर झाले असते 532, आणि खाली बघा 7.66 स्क्वेअर आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 2 ब्रॅकेट बनवून टाकाल. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये बेरीज झाली असती, तर ते आले असते 10. अरे 10 आले असते, आणि खाली मायनस करा. बे बहुत आट आहे तुमच्या जिंदगीत. 30 पोरं राहून सनी फटाफट कॅल्क्युलेशन नाही करा, एक्झाममध्ये ते एकटाच राहते. हां हो पूर्ण लिहित आहो रे. 56 आणि हा काय आहे 5.32 इंटू 44 7.66 चा स्क्वेअर मायनस 2.34 चा. हे लक्ष द्या रे, हा कॉमन निघला इकडे, तर किती झाला असता 5.32 आणि 56 आणि 56 प्लस 44 इकडे 2 ब्रॅकेट बनवतो, एक ब्रॅकेट 7.66 प्लस 2.34, दुसरा ब्रॅकेट 7.66 मायनस 2. आला असता. आता बघा ना किती सिंपल झाला. हा किती झाला 100.
100 गुणिला 532, इकडे किती राहिलं 10, 10 झाली यांची बेरीज, इंटू इकडे किती येत आहे बघा 2 3, बरोबर. याचा पॉईंट हटवतो, वर का होऊन जाईल, 2 शून्य वाढले वर, आणि इकडे 10 आणि इकडे 500 कटला, 1 कटला, 1 राहिला, किती आला. तशाच टाईपचे आहेत. खाली 61, क्यूब लिहिलेला आहे बघा, 0.3चा क्यूब लिहिलेला आहे. हा बघा काय लिहिलेलं आहे तिथे, ए क्यूब मायनस बी क्यूब, आणि त्याच्या एक्सप्लेनेशन इकडे ए मायनस, खाली 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 याच्या एक्सप्लेनेशन काय लिहिलेलं आहे, ए मायनस बी ए स्क्वेअर ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हा प्लस असेल कदाचित, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस आहे ना. हां, तर इथे लिहिला काय आहे क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये 61. तर ए क्यूब एला कन्सिडर केला 2.3 आणि बीला कन्सिडर केला 0.3, कारण 0.3चा क्यूब लिहिलेला आहे. तर ए क्यूब मायनस असं वर लिहिलेलं आहे, आणि खाली ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असं लिहिलेलं आहे खाली बघा. हां बोला, बरोबर आहे ना, पक्का ना. हा 0.3चा स्क्वेअर आहे ना, 0.9, आणि याच्या गुणाकार करून 69 आलेला आहे. अरे हो की नाही. हां, तर मग वरच्या एक्सप्लेनेशन लिहा आता. तर ए मायनस बी फक्त बाकी राहिला असता, हा ब्रॅकेट, आणि खालचा हा मोठावाला ब्रॅकेट काय झाला असता, ए मायनस बी म्हणजे 2.3 मायनस 0.3 म्हणजेच काय आला, जमेल. 62 63 64, पुन्हा इकडे बघा 65. हां, हे बघा 65 टाईपचे प्रश्न बघा काय म्हणते. इथं कॅल्क्युलेशन नाही करावं लागत, इथं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. ठीक आहे, काय म्हणते ते बघा पहिले, की जर 4137 प्लस प्लस आहे का डिवाइड आहे, डिवाइड आहे बघा, ॲपमध्ये बघा थोडा, डिवाइड 1.75 इज इक्वल टू किती होते म्हणते 2364, बरोबर. तर 4137 भागीला इज इक्वल टू, बरोबर. कधी कधी आपल्याला इकडे 2 व्हॅल्यू असे दिलेले आहे, तर याच्या आणि याच्या आपल्याला हवाला देते इकडे प्रश्नामध्ये. फक्त पॉईंटच्या आपल्याला काय करणे, इकडून तिकडे करणे. ठीक आहे, तर लक्ष द्या काय लिहिलेला होता तो अगोदर बघून घेऊ आपण. (4137) भागीला 1.75 इज इक्वल टू काय आला असता, अरे हो की नाही. हां, म्हणजेच 4137 आणि इंटू 100 आणि 1 पॉईंट हटला 175, बरोबर. याचा काय आला असता, एवढा आला असता काहीतरी. हा पॉईंट हटवलं, वर तर फक्त काय केलं 100 वाढवलं. ओके, आता हा वर इंटूमध्ये इकडे गेला असता तर 4137 भागीला 1 पॉईंट, याची बेरीज याचा भागाकार किती आला असता 2364 भागीला, हा इकडे गेला असता तर मान्य कराल. म्हणजे हा टर्म आपल्याला इथं बनवणे आहे, त्याची डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याजवळ किती आहे, बरोबर. बस या टर्मला तसा बनवा आता. 4137 4.37 आहे आणि 17.5 आहे. या टर्मला याच्यासारखा बनवायचा, बनवू शकता. कसा बनवाल, इकडे पॉईंट आहे, पॉईंट नंतर 1 शून्य वाढवून टाका, वर तर 2 खालतं 2 झाले, सरळ काय झाला असता 4137 आणि 1700, बरोबर. याची व्हॅल्यू किती आहे माझ्याजवळ, फक्त याची व्हॅल्यू किती आहे, याला तुम्ही पॉईंट पण देऊ शकता, 23.64 पण करू. अरे कळलं का. हां, याची व्हॅल्यू माझ्याजवळ होती
23.64 आणि भागीला ऑलरेडी किती बाकी आहे. तर जेव्हा आपण पॉईंट शून्यवाल्या संख्येला पॉईंटवाल्या संख्येला डिवाइड करतो, पॉईंट कोणत्या बाजूला जाते. नाही समजला. काय नाव आहे. नाही समजला म्हण. हां अजून कोणी कोणाला नाही समजला. मी सांगतो ना रे समजून पुन्हा. बघा लक्ष द्या. आपल्याला काय दिलेला होता की बा एवढी आहे तर एवढा उत्तर येते बरोबर. आणि आपल्याला विचारला काय होता. हां संख्या बघा त्याच आहेत की नाही. फक्त पॉईंटचा काहीतरी डिस्प्लेसमेंट केलेला. तर ते आपण कसा याच्या रूपात यायला आणण्यापेक्षा मी म्हणतो की याला सिंपल रूपात पहिले घेऊन जाऊ. तर याला मी असं मांडलो. त्यानंतर हा पॉईंट रिमूव्ह केलं तर वर 100 आले. पण मला ही फक्त ही साधी संख्या पाहिजे होती एका बाजूला, ज्याची व्हॅल्यू मी काहीतरी मांडू शकतो. तर हे 100 इकडे इंटूमध्ये होते, इकडे नेलो तर डिवाईडमध्ये गेले. याची व्हॅल्यू एवढी आली असती. पण तरी बी मला चांगली नाही वाटून राहिली हेवाली व्हॅल्यू. मी काय केलं पॉईंटमध्ये काढून काढला. मग आता हा जो प्रश्न आहे मला याला कोणासारखा बनवायचा आहे. काउंट सिंपल तोच आहे. पॉईंटवाला 10 वेळा इकडे तिकडे करण्यापेक्षा सिंपल विदाऊट पॉईंटवाला नंबर बनवू शकतो आपण इझिली. इकडे 2 होते, इकडे 1च होता, 1 0. पॉईंट सरळ याला संख्या जशाच्या हा 0 जास्तचा होता याची जोड खाली. या वरच्या पूर्ण याची आन्सर किती होता 23.64 लिहिलो वर. पण हा 10 खाली बाकीचे आहे डिवाईडमध्ये. पॉईंट चढून दिलो तिकडे. जमेल. सेम टाईपचा अजून एखादा घेऊन घेऊ. 66 बघा सेम आहे तसाच. काय दिलेला आहे 471 भागीला दिलेला आहे. डायरेक्ट भागीला लिहिलं. किती आहे यांची व्हॅल्यू किती येते म्हणते 1400. तर काढायचं काय आहे 4571 भागीला प्लस नाही आहे तो 32.65 बरोबर. अरे काढायची आहे ना याची व्हॅल्यू. हां कसं काढाल तर पहिले सिंपलवाला तरीका बनवून टाकतो याला. हां मग कसं करू. पॉईंट आहे हटवतो पॉईंट. वर लिहितो 1 2 3 आणि इकडे 32.65 आणि इकडे किती होता मान्य कराल. हां हे इकडून इकडे गेले तर भाई 4571 भागीला 32.65 ची व्हॅल्यू किती आली 1400/1000. 1 2 1 2 म्हणजेच 1 पॉईंट मान्य कराल. बस आता त्याला या रूपात लिहायचं. कसं आहे कोणी काय करते याला या रूपात प्रयत्न करते. पण मग तो वर पॉईंट खाल पॉईंट त्याच्यामध्ये का होऊ शकते आपला चेंगडी होऊ शकते. त्याच्यामुळे पहिले त्याला सिंपल बनवून ठेवायचं. त्याची सिंपल व्हॅल्यू ही वाली आली असती. बस याच्या ठिकाणी आता ही वाली व्हॅल्यू टाकणे आणि याला आपण असं लवकर बनवू शकतो की नाही. बघा डायरेक्ट काय करणे आहे ते इकडे पॉईंट नंतर तर इकडे 1 0 वाढवून टाकतो. पॉईंट नंतरचे नंबर सारखे झाले. 4571 इंटू 10 लिहू शकतो का हां इकडे खाली 32.65 याची व्हॅल्यू डायरेक्ट आहे आपल्याजवळ किती आहे. आणि हा वर 10 आहे. खाली असता तर डिवाइड केला असता. वर आहे तर मल्टिप्लाय. काय आला असता उत्तर समजलं. अरे कळलं का वाळू समोर. 67 त्याच प्रकारे आहे अगदी गुणाकाराचा आला. चालेल. उमेश भाऊ डोळे लावून राहिल्या का करून सांगू पक्का. हां काय म्हणते 148 67 आहे. हां 148 इंटू 74 किती येते म्हणते बरोबर. अरे तो बहुत सोपी आहे दादा. 1 जी आपल्याला तर मध्ये विचारलेला आहे डिवाइड. झिरो 10952 भागीला 14.8
बरोबर, लक्ष द्या. हा गुणाकारात तुम्हाला दिलेला आहे, याला भागाकारात नाही करू शका का तुम्ही? मला सांगा, 7 गुणिले 5 35, बरोबर. तर 35 भागिले 5 7 नाही येईल का? एवढा तर समजते ना. याला इकडे नेलो तर डिवाइडमध्ये जाईल की नाही? बस याला तसं मांडणी करून ठेवायची आहे तुम्हाला त्यावाल्या रूपात. म्हणजे याच्या खाली कोण गेलेला आहे ते 14 पॉईंट. म्हणजे इकडे काय आला असता? 74 आला असता. 10592 आणि 14 याची व्हॅल्यू मला किती मिळाली असती? बस त्याला आता अशा रूपात मांडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 0.1095 भागिला 14.8 या प्रकारे आहे. हां, तशा अशा रूपात मांडायच्या याला. तर पॉईंट का करू? इकडे किती आहेत पॉईंट नंतर? 5 आहेत ना. इकडे 4 शून्य टाकून दिलं. काही फरक कोणाचा काही गेला नाही ना? चेक करून घ्या. तर खाली काय झालं असता? 148 1 2 3 4, बरोबर. आता बघा, हा याचा उत्तर काय आहे आपल्याजवळ? किती आहे? हा वर मांडायचा. का बरं? कारण तो भागाकार केल्यावर वरच आला असता ना. आणि इकडे खाली हे 4 शून्य, बरोबर. तर 0.007 आला की नाही? आहे की नाही? अरे आहे की नाही? नाही आहे. कोण कटल बे अजून? काय नाही कटे, चाकू दौडला. 68 होमवर्क, 69 होमवर्क, 70 होमवर्क. नाही 11 सकम 66 नाही जमग. अबे तू भागाकार न गुणाकार नाही जमग. अबे मरा कुठेतरी एखाद्या डबक्यात जाऊन. 71 होमवर्क, 72 होमवर्क, 75 77 ना. हे तर भागाकार वाले होत ना. बे दुने 4. काय दिलेलं आहे? 256 0.16 असंच आहे ना. हां, पिंटू 16 पॉवर 0. मी ॲपमध्ये पाहावे चांगलं ना. बरोबर, क्वेश्चन बरोबर लिहिलो मी ना. हां, ओके. आता काय करायचा? लावू द्या मला थोडसा डोकसा लावू द्या. लावलो वेब. हां बोल. हां बोल. हा 256 कोणाचा स्क्वेअर आहे? 16चा स्क्वेअर आहे. तर 16चा स्क्वेअर, तर इकडे काय झाला असता? इंटू 0.16. 0.16ला कसा लिहू शकतो पहिले मला ते सांगा बरं. 16 भागिले 100 बे इंटू 16 आणि 18 भागिले, हो की नाही? आता बघा, हा पॉवरवाला कार्यक्रम तुम्ही शिकले असाल लहानपणी. शिकल्या का? अरे शिकल्या की नाही शिकल्या? ओके. तसा टाईपचा काहीतरी दिसून झाला. अरे हो. तर 16 दुने 32/100 प्लस 18/, हो का नाही? आता 32 न 18 किती झाले? अरे 50 झाले. नाही झाले? 50/100 म्हणजे 1/2. इकडे लय लक्ष द्या रे. हा कोणाचा स्क्वेअर हो? 4चा स्क्वेअर 16च्या ठिकाणी लिहिलो ना. हा 1/, कटला किती? 4च्या पॉवर 1 म्हणजेच किती आला? इथं सर्ट्स अँड इंडायसेस बी कॉम्पिटेटिव्हच्या तसाच आहे. कोणत्या चॅप्टरमध्ये कोणाचे कन्सेप्ट टाकेल काही गॅरंटी? तुम्ही म्हणाल का डेसिमल फ्रॅक्शन होतं, डेसिमल फ्रॅक्शनचेच प्रश्न येतील? नाही, तर सर्ट्स अँड इंडायसेस टाकलं तिथं. ठीक आहे. तर तो चॅप्टर असेल आपल्याला कदाचित सेपरेट. आहे का? नेक्स्ट आहे.